जॅव्हलिन थ्रो स्पर्धेमधील गोल्ड मेडल अर्शद नदीमकडून काढून घेत नीरज चोप्राला दिलं जाणार का, हा मोठा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे। नीरज चोप्राला नमवत गोल्ड मेडल आपल्या नावे अर्शद नदीमने करताच ह्या वादाला तोंड फुटले आहे। नदीमची डोपिंग टेस्ट केल्या जाईल आणि त्यात जर तो फेल झाला तर त्याचे मेडल नीरज चोप्राला देण्यात येईल। सध्या सोशल मीडियावर अनेक जण अर्शद नदीम विरोधात कारवाई करण्याची मागणी करत आहेत। त्यांचे हे म्हणणे आहे की जेव्हा इतर खेळाडू 88 ते 89 मीटर भाला फेकू शकले तेव्हा अर्शद नदीमने जवळपास 93 मीटर भाला कसा काय फेकला। शिवाय एका युजरने अर्शदचा फोटो शेअर करत म्हटले की त्याचा चेहरा बघून असं वाटत आहे की जणू त्याने मादक पदार्थांचे सेवन केले आहे। अशात अर्शद नदीमला चांगलेच ट्रोल केला जात आहे। मित्रांनो, तसेही ऑलिम्पिकच्या इतिहासात आतापर्यंत अनेक खेळाडू मादक पदार्थांच्या सेवनामुळे डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळले आहेत। यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत इराणचा सज्जद सेहेन आणि नायजेरियाची बॉक्सर सिंथिया दोषी आढळली आहे। जर नदीमवर टेस्टमध्ये दोष सिद्ध झाला तर गोल्ड मेडल नीरज चोप्राला देण्यात येईल। मित्रांनो, ह्यावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा।